माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेरची आठवण तर निघणारच, हो की नाही? चला तर मग या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. शोभा मुकुंद पारदे. शोभाताई, माहेर कुठलं? माहेर कोंडवा आणि सासर? सासर राजगुरुनगर, राजगुरुनगर. पण राहायला इथंच आहे देवराला. राहायला इथंच आहे. बरं. आणि भाऊजी काय करतात? ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आहेत ते. हो. व्हेरी गुड. काय ताई सांगशील माहेर बद्दल? मेन म्हणजे प्रसंग माझा असा की आईचा, म्हणजे माझ्या आईवडिलांचं खूप प्रेम माझ्यावर, कारण सगळे जवळ, मीच एकटी लांब राहायची इथं देवराला. तेव्हा काही फोन नव्हते, काय नव्हते. पण नंतर ना काही वर्षांनी असं छोटंसं फोन आला, तर फोन घेतल्यावरती मग आई फोन करायची चुलत्यांच्या लँडलाईनवर. काही कारणास्तव भाऊ वगैरे बोलत नव्हते. आईला अटॅक आला. आईला अटॅक आल्याच्या नंतर ना मला फोन आला. मी गेले, पूर्ण दिवसभर आईशी राहिले, रात्रभर आईशी राहिले. त्यावेळेस आई व्यवस्थित होती. 2 अटॅक येऊन गेले त्या आईला. रात्रभर जागे राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हटली, बाई तू रात्रभर झोपली नाहीस, तुला लोकलला जायचं. तू छोटीवाली भाऊजे आली आईजवळ. मग मी निघाली. आई म्हटली कधी येणार तू? मी म्हटलं मी संध्याकाळी परत येते. म्हणून मग मी आले. मी ट्रेनमध्ये बसले, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मी घरी आले, मोबाईल चार्जिंगला लावलं आणि तेवढ्यात मला फोन आला की आई गेली. पूर्ण दिवसभर राहिले, रात्रभर राहिले. पण असा प्रसंग आला की फक्त 2 तासासाठी पुणे स्टेशन ते देवरोड तेवढेच आले आणि माझी आई गेली. तो प्रसंग माझ्या कधीच मनातून जात नाही आणि हे मी कोणाला सांगू पण शकत नव्हते. त्याच ह्या सन टी व्हीमुळे मला प्रसंग असा भेटला की मी माझ्या मनातलं दुःख शेअर करते.